नमस्कार, मी पंजाब डक. आता सकाळचे 7 वाजले आणि मी आहे माझ्या शेतामध्ये. आणि आज आहे 4 नोव्हेंबर 2025. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. काय होईल की राज्यामध्ये बऱ्याच बातम्यांमध्ये पाऊस येणार अशा खूप चर्चा चालू आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 7 तारखेच्या नंतर पाऊस काय येणार नाही, थंडी येणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यात ठिकठिकाणी 7 तारखेला थंडी जाणवणार आहे, धुकं येणार आहे, धुई येणार आहे. म्हणून हा देखील अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. फक्त राज्यात मध्ये आज आहे 4 आणि 5 तारखेच्या दरम्यान. तर सांगू इच्छितो की तो पाऊस कसा राहणार आहे की सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर इकडे लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, इकडं हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे. उगा आता 2 दिवस मध्ये आज 4 आणि 5 दिवस, 4 आणि 5 तारखेला थोडा विखुरलेला प्रमाणात राहणार आहे. खूप काय पडणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 5 तारखेला राज्यात उत्तर महाराष्ट्राकडून थंडीला सुरुवात होणार आहे. 6 तारखेला ती थंडी मराठवाड्याकडे येणार आहे. 7 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र आपण टाकणार आहे. पण 7 तारखेला देखील काय होणार आहे, पाऊस जाता जाता म्हणजे कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडं तिकडं तुरळक ठिकाणी जाता 7 तारखेला थोडा पडणार आहे. फक्त काही जिल्ह्यातच पडणार आहे, उगा 2-4 जिल्ह्यातच पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त राज्यात मात्र आता खूप मोठा काही पाऊस येणार नाही. 7 तारखेपासून राज्यात थंडी येणार आहे. हरभरा पेरायचं असलं तर पेरू शकता, गहू पेरायचं तर ते देखील पेरू शकता. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आज 5-6 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. तुम्ही फवारण्या करू शकता. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. वीट उत्पादकांना देखील आनंदाची बातमी, राज्यातला पाऊस 7 तारखेपासून निघून जाणार आहे. म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.